एंजियोप्लास्टी झाल्यावर त्या वाहिनीला परत ब्लॉक होऊ शकतो का? एंजियोप्लास्टी किंवा बायपास लागलेली आग आहे ती विझवण्याचं काम करतं. एंजियोप्लास्टी केल्यावर साधारणपणे किती वर्ष आयुष्य लाभतं? जगप्रवासाला पण जाऊ शकतो माणूस, एवढी त्या सर्जरीमध्ये ताकद आहे. तर हे सगळं आहे की किती तपासण्या कराव्या, कधी कराव्या, किती वेळेला? द फर्स्ट मोस्ट प्रिव्हेंटेबल डिसीज इज लंग कॅन्सर. पोस्ट एंजियोप्लास्टी लाईफस्टाईल किंवा पोस्ट बायपास आयुष्य याच्यावर सरांनी सांगावं असं रिक्वेस्ट करतो. एंजियोप्लास्टी झाल्यावर त्या वाहिनीला परत ब्लॉक होऊ शकतो का? एंजियोप्लास्टी झाल्यावर किती दिवस डॉक्टरांकडे फॉलोअपसाठी जावे हे फार महत्वाचं आहे. काही डॉक्टर सुद्धा दर 8 दिवसांनी बोलवतात. याच मुद्द्यावर एक विनोद मी ऐकला होता की डॉक्टरांचं बाकी सर्व बाबतीत खूप दुमत असतं इकडे तिकडे, पण एका बाबतीत एकदम एकमत असतं, 15 दिवसांनी परत दाखवण्यास येणे. बीपी नॉर्मल असतो तरी एंजियोप्लास्टी नंतर किती दिवस बीपीची आणि रक्त पातळ होण्याची गोळी घ्यावी? माझ्या 2 एंजियोप्लास्टी झालेल्या आहेत 1 वर्षापूर्वी, आणि आता परत पायात मुंग्या येतात, पाय जड होतात, कापसावर चालल्यासारखं वाटतं, तरी मार्गदर्शन करावं. एंजियोप्लास्टी केल्यावर साधारणपणे किती वर्ष आयुष्य लाभतं? मला वाटतं सरांनी पहिली एंजियोप्लास्टी केली 89 साली, 25 वर्ष तो इसम अजून जिवंत आहे, बरोबर ना? अहमदनगरचे व्यक्ती आहेत. एंजियोप्लास्टी केल्यानंतरही हृदयात थोडे दुखते, याचं कारण काय? हृदयात दुखत असेल तर नव्याने प्रेम जडलेलं आहे कोणावर तरी. छातीत दुखत असेल तर काय हे सर सांगतील. एंजियोप्लास्टी केल्यानंतर स्टेंटचे लाईफ अप्रॉक्सिमेटली 10 इयर्स आहे असे समजले, तर 10 वर्षानंतर काय? स्टेंटचे लाईफ वाढण्यासाठी काय करावे? तर हे सगळं आहे की किती तपासण्या कराव्या, कधी कराव्या, किती वेळेला तपासावं? हा जो आजार आहे ज्याच्याशी आपण डील करतो एंजियोप्लास्टी किंवा बायपासमध्ये, त्याचं नाव ॲथेरोस्क्लेरोसिस असं आहे. असं म्हणू की हृदयात जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. एंजियोप्लास्टी किंवा बायपास लागलेली आग आहे ती विझवण्याचं काम करतात. त्या व्यक्तीला हार्ट अटॅक येऊन त्याचा जीव जाऊ शकत असतो, किंवा त्याला इथून तिथे चालल्यावरती छातीत दुखणं असतं, त्याच्यावरती नियंत्रण हे एंजियोप्लास्टी किंवा बायपासनी होतं. पण अथेरोस्क्लेरोसिसवरती जे नियंत्रण आहे ते मात्र या मेकॅनिकल ट्रीटमेंट्समधनं होत नसतं, आणि त्याच्यासाठी परत तो अडथळा निर्माण होऊ नये त्याला आपण सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हणतो. अथेरोस्क्लेरोसिस हा आजार जर सेकंड टाइम परत दुसरीकडे होऊ नये, दुसऱ्या आर्टरीत होऊ नये, ब्रेनमध्ये होणे, किडनीमध्ये होणे अशी जर आपली इच्छा असेल तर त्याला आम्ही टार्गेट्स म्हणतो. टार्गेट्स म्हणजे आपलं वजन हे ठराविक लिमिटच्या बाहेर जवळ राहावं, आपलं ब्लड प्रेशर साधारण 130-85 या रेंजमध्ये राहावं, आपली शुगर HbA1c 7च्या खाली राहावं किंवा शुगर कंट्रोल राहावी, आपली कोलेस्ट्रॉलची पातळी खूप खाली ठेवायला लागते. मी मुद्दाम आकडे सांगत नाही, पण ते तुमचे डॉक्टर ठरवतील की खूप खाली कोलेस्ट्रॉलची लेवल ठेवायला लागते. आपलं व्हिटॅमिन B12, आपलं व्हिटॅमिन D या गोष्टी नॉर्मल राहायला लागतात. असे सगळे पॅरामीटर्स जर आपण नॉर्मल ठेवू शकलो तर तुमची परत काहीतरी होण्याची शक्यता अतिशय कमी होते. सेकंड मोस्ट प्रिव्हेंटेबल डिसीज इन मेडिसिन इज अथेरोस्क्लेरोसिस. द फर्स्ट मोस्ट प्रिव्हेंटेबल डिसीज इज लंग कॅन्सर. जो सिगरेट ओढत नाही त्याला लंग कॅन्सर होत नाही, सो इट इज मोस्ट प्रिव्हेंटेबल. सेकंड मोस्ट प्रिव्हेंटेबल इज अथेरोस्क्लेरोसिस. मग आपण त्याला एवढे का बळी पडतो? आपण जर काही गोष्टी पाळल्या तर निश्चित ह्याच्यावरती चांगल्या प्रकारे मात करता येते. तर हे सगळा खेळ जो आहे हे टार्गेट्स तुम्ही मॅनेज करण्यावरती. हे टार्गेट आपले बरोबर आहेत की नाही हे ऑफकोर्स डॉक्टरच तुमचं करतील. हित आणि मित असे 2 शब्द आहे. हितावं आहे ते खा आणि कमी खा. मित म्हणजे कमी खा. शरीरासाठी खा, जिभेसाठी खाणं एकदम कमी करून टाका. पेशंटला सांगताना मी बऱ्याच वेळा सांगतो की आपण दिवसातून 3दा म्हणजे महिन्यातून 100 वेळा खातो. या 100 90 वेळेला तू शरीरासाठी, आणि काही गोष्टी आडाखे बांधूनच ठेवायला लागतात, आणि मग त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअलायझेशन येऊ शकतं एक्सरसाइजमध्ये. 150 मिनिटं व्यायाम आपण एका आठवड्यामध्ये करावा. 30 मिनिटाचे 5 सेशन प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल कपॅसिटीच्या मॅक्सिमम लेवल प्रमाणे करावे. सपोज एखादा वेल ट्रेन्ड ॲथलेट त्यांनी 30 मिनिटं हाय स्पीडनी पळू शकतो. एखाद्या आजीबाई ज्यांना चालता येत नाही त्यांनी एक स्टेशनरी सायकल घरी हळूहळू चालवली तशी चालते. पण साधारण 150 मिनिटं आपण आठवड्यातनं दिले तर एरोबिक पद्धतीचा व्यायाम तुम्हाला हे हार्टसाठी मदत करेल. आहार आणि व्यायाम झाल्यानंतर ह्या एंजियोप्लास्टी झाल्या किंवा बायपास झालेल्या पेशंटना पूर्ण वेळ काम करता यावं म्हणून रिहॅबिलिटेशन त्यांचं करणं जरूर आहे. कारण यांच्यामध्ये प्रचंड मानसिकता असते. एखाद्या अटॅकमुळे 52-55 वर्षाचा माणूस जर घरी बसून राहिला तर ती पूर्ण फॅमिली कोलॅप्स होते. म्हणून त्यांनी पूर्ण वेळ काम करणं जरुरी असतं. त्यासाठी ज्या बदल करायचे ते करायचे. तो करू शकतो, अगदीच करू शकतो, प्रश्नच नाही. बायपास नंतर पण पूर्ण वेळ ऍक्टिव्ह होऊन तो जगप्रवासाला पण जाऊ शकतो माणूस, एवढी त्या सर्जरीमध्ये ताकद आहे. तुमचं हार्ट जर डॅमेज झालेलं नसलं तर मात्र या सगळ्या गोष्टी पूर्णपणे शक्य असतात.